इटली देशात बॅन असलेल्या पदार्थाचं प्रोडक्शन जे आहे ते रत्नागिरीतल्या लोटे MIDC मधल्या लक्ष्मी इंडस्ट्रीज यामध्ये सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। नेमके या संदर्भात नेमकी काय वस्तुस्थिती आहे हे आपण विचारून घेऊया। आपल्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत सर आहेत। सामंत सर, नेमकं काय वस्तुस्थिती आहे या इंडस्ट्रीजसंदर्भात तुम्ही जी माहिती मागवली त्यामध्ये काय नेमकं उघड येत आहे? ही जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक म्हणून आणि तिथं सध्या फ्लोरिन बेस कंपाऊंड बनवलं जातं, बाकी काही बनवलं जात नाही। परंतु आपली एक वस्तुस्थिती खरी आहे की PFAS नावाचा जो पदार्थ आहे ज्याला आपण पर आणि पॉलिक्युरो अल्किल असं म्हणतो, ज्याला इटलीनं बॅन केलेला आहे, तो आपल्याकडे बॅन नाही आहे। ज्याला आपण उदयोन्मुख उद्योजक जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये केंद्र शासन त्याला बसवतं आणि म्हणून या सगळ्या मशिनरीला किंवा या उद्योगाला केंद्रीय प्रदूषण बोर्डानं क्लिअरन्स दिलेला आहे। असं असताना देखील MPCBनं 4 ऑक्टोबरला याची पाहणी केली, त्यांना नोटीस दिलेली आहे। नोटीस दिल्यानंतर त्यांचा खुलासा येईल। परंतु आज PFAS जे आपण म्हणतो ते 1% देखील तिथं मॅन्युफॅक्चरिंग झालेलं नाही। आजही तिथं PFAS मॅन्युफॅक्चर होत नाही। ट्रायल जी झाली होती ते देखील वेस्ट जे होतं ते तळोजाला त्यांनी त्याचं विघटन केलेलं आहे। परंतु याच्यामधनं जर कोकणातल्या निसर्गाला आणि कोकणातल्या माणसाला त्रास होणार असेल तर हा पदार्थ आम्ही कोकणात बनवू देणार नाही, हे निश्चित आहे। परंतु त्यांचा खुलासा येण्याची आम्ही वाट बघतोय आणि या पार्श्वभूमीवर 24 तारखेला मी या संपूर्ण इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये MPCBला बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलेलं आहे। नेमकं तुम्ही म्हणता की या संदर्भात ती सगळी फॉर्मॅलिटीज जी आहे ती उद्योग विभागानं पूर्ण केलेली होती। आता नेमकी पुढची भूमिका मी म्हणता की 24 तारखेला बैठक असणार आहे। नेमकी ही बैठक कशी असेल आणि याचं स्वरूप काय असेल? नाही, उद्योग विभागाची फॉर्मॅलिटी पूर्ण नाही केली त्यांनी। सगळ्या ज्या कागदपत्राच्या फॉर्मॅलिटी आहेत त्या MPCBच्या पूर्ण केल्या आहेत, प्रदूषण बोर्डाच्या पूर्ण केलेल्या आहेत। इंडस्ट्रीला जागा देण्यापर्यंत आम्ही येतो, इंडस्ट्री उभी करण्यापर्यंत आम्ही येतो। त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर काय होतं, त्याच्यातनं काय प्रॉडक्ट निर्माण होतं, त्याच्यातनं कुठचं केमिकल येतं, हे सगळं MPCBनं बघायचं असतं आणि ते MPCBनं बघितलेलं आहे। पण तुमची एक वस्तुस्थिती खरी आहे की PFASचं प्रोडक्शन त्या ठिकाणी होतं आहे की नाही आज, तर PFASचं प्रोडक्शन तिथे आज होत नाही आणि PFASमुळे जर कोकणाच्या निसर्गाला कुठं बाधा निर्माण होणार असेल आणि आमच्या जीविताला धोका निर्माण होणार असेल कोकणवासियांचा, तर त्या पदार्थावर आम्ही नक्की बॅन करू आणि आहे ती प्रोडक्शनची कंपनी तशीच चालू ठेवू। नक्कीच जर तो पदार्थ तिथून उत्पादित होत असेल तर त्या कंपनीवरती नक्की कारवाई केली जाईल असं मत या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।